हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्नेहाज किचन. तर आज मी तुमच्यासाठी 1 किलोचा चॉकलेट फ्लेवरचा केक घेऊन आलेली आहे आणि तो सुद्धा एक वेगळ्या डिझाईनमध्ये. तर तुम्ही बघू शकताय की मी केक करायला घेतलेला आहे. आधी सोकिंग करून घेतलेला आहे आणि मग त्याच्यावरती क्रीम लावून घेतलेली आहे आणि आता चॉकलेट गनाश आहे ते थोडंसं घेतलेलं आहे आणि ते सगळ्या बाजूने पसरवून घेतलेलं आहे. आणि आता त्याच्यावरती डार्क कंपाऊंड आहे, त्याचे थोडेसे जे तुकडे आहेत ते क्रश करून मी त्याच्यावरती ॲड केलेले आहेत. आणि आता वरच्या बाजूने क्रीम लावून थोडीशी घेतली आहे, कारण जो लेअरमधला जो गॅप असतो तो भरून यासाठी मी त्याच्यावरती थोडीशी क्रीम ॲड करून घेतलेली आहे, जेणेकरून आपल्याला क्रम कोट करायला सोपं जाईल. आता त्याच्यावरती मी दुसरी लेअर ठेवून घेतलेली आहे आणि ती शुगर सिरपनं सोक करून घेतलेली आहे आणि क्रीम लावून घेतली आहे. आणि याच पद्धतीने मी शेवटची लेअरसुद्धा तशीच करून घेणार आहे. आणि यासाठी मी एकूण 360 ग्रॅम प्रीमिक्स यूज केलेलं चॉकलेट फ्लेवरचं आणि क्रीमसुद्धा 360 ml बीट करून घेतलेली आहे. आणि 1 किलोच्या टीनमध्ये हा केक मी बेक करून घेतलेला आहे आणि थंड झाल्यानंतर मगच तो करायला घेतलेला आहे. आता तुम्ही बघू शकताय की शेवटची लेअर मी ठेवून दिलेली आहे आणि आता सगळ्या बाजूने क्रीम मी ही लावून देणार आहे. सोकिंग करताना आता हा चॉकलेट फ्लेवरचा केक आहे, त्यामुळे मी जे आपलं शुगर सिरप असतं त्यामध्ये थोडंसं चॉकलेट गनाश घातलेला आहे, जेणेकरून आपला केकला ही चव चांगली लागेल. जेव्हा वेगवेगळ्या फ्लेवरचा केक असतो त्याच्यामध्ये थोडंसं तुम्ही क्रशसुद्धा घालू शकता. जे आपण चॉकलेट जो केक करताना आपण ते क्रश यूज करतो ते तुम्ही शुगर सिरपमध्ये यूज करू शकता. तर आता सगळ्या बाजूने माझं आता क्रीम लावून झालेली आहे खालच्या बाजूने आणि आता ही सगळ्या बाजूने व्यवस्थित पसरवून घेणार आहे. क्रम कोट करताना केक हा व्यवस्थित क्रम कोट करून घ्यायचा, जेणेकरून जे केकचे तुकडे असतात ते त्यामध्ये येऊ द्यायचे नाहीत. नाहीतर क्रीमवरती जेव्हा आपण केकवरती जे क्रम कोट्स येतात ते आता तुम्ही बघू शकता की वरच्या बाजूने थोडंसं केकचे क्रम्स दिसत आहेत, तर ते तसे येऊ नयेत म्हणून क्रम कोटिंग हे अगदी व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ फ्रीजमध्ये सेट करून घ्यायचा आहे केक आणि मग त्याच्यावरती जे आपलं शेवटचे जे क्रीमचं कोटिंग आहे ते करून घ्यायचं आहे. तर आता तुम्हाला दिसत असेल की बेसवरती थोडंसं केकचे क्रम्स पडलेले आहेत, तर ते मी आता क्लीन करून घेतलेले आहेत आणि एक्स्ट्राची क्रीम मी ही काढून घेते आणि थोडा वेळ केक हा सेट करून घेणार आहे फ्रीजमध्ये आणि मग त्याच्यावरती क्रीमचं जे कोटिंग आहे ते सगळ्या बाजूने लावून घेणार आहे. फ्रेंड्स, तुम्ही जर स्नेहाज किचन जर पहिल्यांदाच पाहत असाल तर स्नेहाज किचनचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, केकचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर स्नेहाज किचनला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळून जाईल. कारण स्नेहाज किचनमध्ये केकची डिझाईन्स आहेत त्या एकदम सिंपल पद्धतीने केलेल्या आहेत आणि मेन म्हणजे एकदम सोप्या आणि छान अशा डिझाईन्स आहेत आणि केकची माहिती ही पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला या व्हिडिओजमधून मिळणार आहे. त्यामुळे स्नेहाज किचनला नक्की सबस्क्राईब करा. आता तुम्ही बघू शकता की थोडासा केक सेट झाल्यानंतर आता मी क्रीम लावायला घेतलेली आहे आणि आता सगळ्या बाजूने क्रीम लावून झाल्यानंतर मगच केकवरती आता डिझाईन काढून घेणार आहे. आता तुम्ही बघू शकताय की जे डिझाईन आहे काढायची आहे त्याच्या आधी क्रीम ही सगळ्या बाजूने लावून घ्यायची आहे, थोडासा केक सेट होऊ द्यायचा आहे आणि मग त्याच्यावरती डिझाईन ही काढलेली आहे मी. आता तुम्ही बघू शकताय की एक्स्ट्राची क्रीम आहे ती मी प्लेन स्क्रॅपरने क्लीन करून घेते, जेणेकरून केकला फिनिशिंग हे चांगल्या प्रकारे येईल. एकदम सिंपल आणि सुंदर डिझाईन मी या केकवरती काढलेली आहे आणि केकची डिझाईन काढून झाल्यानंतर केक हा एकदम सुंदर आणि छान झालेला आहे. तुम्ही नक्की बघा. आता तुम्ही बघू शकता की केकचं हे फिनिशिंग एकदम सुंदर आलेले आहे आणि एक्स्ट्राची क्रीमसुद्धा मी काढलेली आहे. आणि ह्या केकचं विशेष आहे की या केकमध्ये मी क्रीम जास्त यूज केलेली नाही आहे, कारण तुम्ही बघू शकता की आतल्या बाजूचा जो केकचा जो बेस आहे तो सुद्धा दिसतोय थोडा थोडा, कारण कस्टमरची डिमांड होते की क्रीम कमी लावायची आहे केकला, जास्त क्रीम नको आहे. त्यानुसार मी केकची क्रीम ही कमी यूज केलेली आहे.
आता खालच्या बाजूने पायपिंग बॅगमध्ये ग्रीन कलरची क्रीम घेतलेली आहे आणि थोडीशी बॉर्डर काढलेली आहे आणि स्पॅच्युला घेतलेला आहे आणि त्याने मी डिझाईन काढलेली आहे. तुम्ही बघू शकता की हलक्या हाताने वरच्या बाजूनेच फक्त तो स्पॅच्युला आहे ते मी ओढलेला आहे आणि याने डिझाईन एकदम छान आणि सुंदर झालेली आहे. तुम्ही तुमच्या आयडियाज वापरून केकच्या डिझाईन्स ह्या तुम्ही काढू शकता. कारण केकवरती डिझाईन्स ह्या आपण आपल्या आवडीनुसार कस्टमरच्या डिमांडनुसार आपण काढतो आणि जेवढ्या आपण केकची व्हरायटी आपण कस्टमरला देऊ तेवढेच आपली जी केकच्या ऑर्डर्स आहेत त्या आपल्या जास्त येतात आपल्याला. त्यामुळे केकच्या डिझाईन्समध्ये व्हरायटी ठेवायची, केकच्या जे फ्लेवर्स आहेत त्याच्यामध्ये पण व्हरायटी ठेवायची, जेणेकरून कस्टमरला आपला केक आवडेल आणि कस्टमर आपल्याला जास्तीत जास्त ऑर्डर्स देतील. आता तुम्ही बघू शकता की सिंपल एकदम डिझाईन आहे आणि छान पद्धतीने ही डिझाईन झालेली आहे. तुम्ही बघू शकताय एकदम छान आणि सिंपल डिझाईन झालेली आहे ही. आता ग्रास नोझल यूज केलेला आहे मी, त्याच्यामध्ये पण ग्रीन कलरची क्रीम मी घातलेली आहे आणि त्याने वरच्या बाजूने राऊंड तयार केलेला आहे ग्रास नोझलने. तुम्ही बघू शकता. आणि मध्ये जेलने, रेड कलरच्या जेलने हॅपी बर्थडे पप्पा असं लिहिलेलं आहे आणि आता M1 नोझल यूज केलेला आहे आणि त्याच्यामध्ये येलो कलरची क्रीम घेतलेली आहे आणि त्याने फुलं काढलेली आहेत. तुम्ही बघू शकता की येलो कलरचं कॉम्बिनेशन, ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन आणि व्हाईट असं कॉम्बिनेशन आहे, ते एकदम छान प्रकारे झालेलं आहे आणि एकदम सिंपल ही डिझाईन आहे. आणि याच्यावरती आता मी गोल्डन स्प्रिंकल्स यूज करून हा केक सेट करायला ठेवून दिलेला आहे. तुम्ही बघू शकता. एकदम सिंपल आणि सुंदर अशी ही डिझाईन झालेली आहे आणि मेन म्हणजे सोप्या पद्धतीने हा केक मी तयार केलेला आहे. आता फुलांच्या मध्ये मी जेली चॉकलेट आहे ते यूज केलेलं आहे. सो फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा. त्यासाठी स्नेहाज किचनला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन मिळून जाईल. सो फ्रेंड्स, हा आजचा केक हा एकदम छान आणि सुंदर पद्धतीने तयार झालेला आहे. सो पुन्हा भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.